वणी शहरातील अवैध पार्किंग, अतिक्रमण आणि सतत वाढत चाललेल्या अपघातांबाबत निष्क्रियतेचा आरोप करत वणी ग्रामस्थांनी आज शांततापूर्ण मूकमोर्चा काढत ग्रामपंचायत तसेच पोलीस ठाण्यात निवेदन सादर केले। दिनांक 6 डिसेंबर रोजी दीपक जांभळे यांचा रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या वाहनामुळे झालेला अपघाती मृत्यूनंतर नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे। ग्रामस्थांनी सादर केलेल्या निवेदनात वणी सापुतारा महामार्गावरील कॉलेज परिसर, कळवण चौफुली, देवनदी पूल या सतत अपघात होणाऱ्या ठिकाणी तातडीने गतिरोधक बसवण्याची मागणी करण्यात आली आहे। देवनदी पुलापासून बस स्थानकापर्यंत आणि शहरात येणाऱ्या रस्त्यांच्या कडेला अवैध पार्किंगमुळे वाहतूक कोंडी होत असल्याने अशा वाहनांवर कारवाई करण्याची मागणी झाली आहे। तसेच रस्त्यांच्या दृष्टीआड होणारे शुभेच्छा फलक हटवण्यावरही ग्रामस्थांनी जोर दिलाय। बिरसा मुंडा चौक ते ग्रामपंचायत दरम्यान वाहतूक सुरळीत होण्यासाठी आवश्यक ती कामे करण्यात यावी, तसेच संबंधित विभागांशी ग्रामपंचायतीने तातडीने पत्रव्यवहार करावा अशी मागणी करण्यात आली आहे। 8 दिवसात कोणतीही कारवाई न झाल्यास रस्ता रोकोसह तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिलाय। सरपंच मधुकर भरसट आणि उपसरपंच विलास कड यांनी निवेदन स्वीकारताना नागरिकांना आश्वासन दिलंय की सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाशी संपर्क साधून तातडीने पाठपुरावा करण्यात येईल। त्यानंतर हेच निवेदन वणी पोलीस ठाण्यात देण्यात आले। पोलीस उपनिरीक्षक गणेश कुटे व किरण जगदाळे यांनी निवेदन स्वीकारून आवश्यक ती पावले उचलण्याचं आश्वासन दिलंय। मोर्चात नाभिक समाज मंडळासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ देखील सहभागी झाले होते। भाऊ जांभळे आपल्या वणी परिवारातील सदस्य यांचं अपघाती निधन झालं। चुकीच्या पद्धतीने वाहतूक वगैरे या ठिकाणी तसेच गाड्या रस्त्यावर लावणे याच्यातून हा अपघात घडून आला। वास्तविकता नियमांचं काटेकोर पालन न झाल्यामुळे हे अपघात घडून येतात। तसं पाहिलं तर दीपक भाऊ एक परिवारातील एक कमवतो व्यक्तिमत्व, ज्यांच्या जाण्याने त्यांच्या परिवारातील सर्वात मोठी हानी झाली आहे। म्हणून आज वणीकरांनी त्यांच्या शोकसभेत सहभाग घेऊन आज प्रशासनाला निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे। प्रशासनाने या फार मोठी इजा झाली, त्या ठिकाणी दवाखान्यामध्ये त्या ठिकाणी सर्वांनी त्या ठिकाणी मदत केली, दीपकला नेलं आणि त्या ठिकाणी दीपकचा मृत्यू झाला। आणि त्या संदर्भात आज वणीतील सर्व मान्यवर या ठिकाणी निवेदन घेऊन आले का ज्या PWDच्या चुकीमुळं का शासनाचे जे नियम असतात त्या नियमाप्रमाणे त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर पाहिजे, स्पीड ब्रेकर नाही, रस्त्याच्या ज्या साईड पट्ट्या भरल्या पाहिजे त्या साईड पट्ट्याची व्यवस्था नाही, धोकादर्शक जे काही फलक पाहिजे ते त्या ठिकाणी जिथं घातक टन असतील ते नाही आहे। ह्या त्यांच्या हलगर्जीपणामुळं त्या ठिकाणी दीपकचा त्या ठिकाणी मृत्यूला सामोरे त्याला जावं लागलं। अशा पद्धतीने तुम्ही सर्व या ठिकाणी वणी ग्रामपालिकेमध्ये आज निवेदन घेऊन आले। या ठिकाणी सरपंच आहे, पत्रकार बंधू आहे, राजूभाऊ गोतरणे आहे, सर्वच या ठिकाणी राजूभाऊ सहाने, कांती काका आहे, मयूर। विशेष दुर्दैवी घटना आहे, कारण घरातला करता माणूस त्या ठिकाणी जर जात असेल। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी सागर मोर, वणी। आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे OPD केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त 400 रुपयात, एक्सरे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणीवर 50% सूट, औषधींवर 20% सूट। अधिक माहितीसाठी संपर्क 90 90 91 91 96 तसेच 7304 75 56 55। आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव।